नमस्कार भावांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की विदेशात राहण्यासाठी धडपडणाऱ्या कन्नीची एक संघर्ष कथा आहे। कन्नी वडिलांच्या पश्चात आपले स्वप्न साकार करण्यासाठी उंच झेपावलेल्या मुलीची ही संघर्षाची कहाणी आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी रिलीज झालेला आहे। यामध्ये कलाकार आहेत ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर। या चित्रपटाचे निर्माते अमित बरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी हे आहेत आणि हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे समीर जोशी यांनी। तर भावांनो, या चित्रपटाचा रिव्ह्यू आपण आज पाहूयात। जागतिक महिला दिनी प्रदर्शित झालेल्या या नायिका प्रधान चित्रपटात नायिकेची लव्ह स्टोरी आणि तिचा संघर्ष आहे। परदेशी जाण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा तिथं राहण्यासाठी कशा प्रकारे स्ट्रगल करावा लागतो याची झलकही यात पाहायला मिळते। दिग्दर्शक समीर जोशी यांनी कन्नीच्या अंतर्बाह्य संघर्षाची कहाणी सादर केली आहे। या चित्रपटाचं कथानक कशा प्रकारचं आहे आपण त्याबद्दल माहिती घेऊया। आपला पतंग चंद्राच्या शेजारी असं म्हणत आकाशात उंच उडून स्वतःचे आणि कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी लंडनमध्ये गेलेल्या कल्याणी रेवंडीकर म्हणजेच कन्नीची ही कथा आहे। सोहम, निशा आणि भूषण या 3 मित्रांसोबत कन्नी राहत असते। भारतात तिच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या काकांना मात्र तिचं लग्न लावून द्यायचं आहे। विजा संपत आला असल्याने कन्येला एका नोकरीची गरज असते। नोकरी मिळाल्यास तिला विजा मिळणार असतो। अपॉइंटमेंट लेटर मिळतं पण कन्येला नोकरी मिळत नाही। त्यामुळे मित्रांच्या मदतीने ती एक शक्कल लढवते आणि त्यानंतर काय काय करावं लागतं ते या चित्रपटात आहे आणि ते तुम्ही पाहू शकता। या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन याबद्दल पाहूयात। चित्रपटाची 1 लाईन चांगली असली तरी पटकथा खुलवताना काही मनोरंजक रोमांचक प्रसंगांचा समावेश करण्याची गरज होती। इथं पटकथा अनपेक्षित नाट्यमय वर्ण घेत असली तरी गती संत असल्याने उत्सुकता वाढवण्यात कमी पडते। प्रेम आणि मैत्रीतील काही प्रसंगानुरूप संवाद अर्थपूर्ण असून भावुकही करतात। विजा वाढवण्यासाठी लग्न करून तिथेच राहण्याचा मुद्दा नीट पटवून देता आलेला नाही। प्रसंगानुरूप विनोद निर्मिती ही फार कमी आहे। मैत्रीतील काही क्षण खूप चांगले कॅश करण्यात आले आहेत। ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या जोडीची केमिस्ट्री खुणावते। मित्राच्या मनातील प्रेमाचा वेगळा पैलू सादर करण्यात आला आहे। नवरोबा नवरोबा हे गाणं चांगलं झालं आहे। इतर गाणी सामान्यच आहेत। तर अभिनयाबद्दल पाहूयात। ऋता दुर्गुळेने पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। प्रसंगानुरूप अभिनय करण्याची कला तिला चांगली जमते। अजिंक्य राऊतने लंडनमध्ये राहणारा मराठमोळा तरुण अभिनय आणि बोलीभाषेद्वारे अचूक साकारलाय। शुभंकर तावडेने साकारलेला नायक खऱ्या अर्थाने वेगळा असून त्याने तो छान रंगवलाय। वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर या दोघांनीही मित्रांच्या भूमिकेत जीव ओतलाय। सहाय्यक भूमिकांमध्येही त्यांचा अभिनय लक्षात राहण्याजोगा आहे। या दोघांनाही भविष्यात नक्कीच फायदा होईल। तर या चित्रपटाची सकारात्मक बाजू पाहूयात। या चित्रपटाची कथा, संवाद, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स आणि गेटअप्स या त्याच्या सकारात्मक बाजू आहेत। तर याच्या नकारात्मक बाजू पाहूयात। पटकथा, सिनेमाची गती आणि संकलन या त्याच्या नकारात्मक बाजू आहेत। थोडक्यात काय तर वडिलांच्या पश्चात आपली स्वप्न साकार करण्यासाठी उंच झेपावलेल्या मुलीच्या संघर्षाची कहाणी वेळ असल्यास एकदा पाहायला काय हरकत नाही। तर मित्रांनो, या चित्रपटाबद्दलचा तुमचा काय रिव्ह्यू असेल तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।